ठाकरेंच्या शिवसेनेकडून आज वरळी डोम येथे मेळाव्याचं आयोजन करण्यात आलेले करून दाखवलं अभिमानाने सांगूया असं संपूर्ण या कार्यक्रमाचं नाव जे ते देण्यात आलेलं आहे। आपल्यासोबत बोलण्यासाठी ठाकरेंच्या शिवसेनेच्या नेत्या आणि माजी महापौर किशोरी पेडणेकर आहेत। ताई, आज मेळावा जो येतो तुमचा पुन्हा एकदा वरळी डोम येथे आयोजित करण्यात आलेला आहे। खरं तर निवडणुकींचं बिगुल वाजल्यानंतर पहिली मेळावा, काय भावना आहे? मुळामध्ये करून दाखवलं हे अभिमानाने सांगूया, कारण गेल्या 4 वर्षात म्हणजे इलेक्शन तर झाली नाहीच, निवडणुका होऊच दिल्या नाही, काही नाही काय टेक्निकली प्रॉब्लेम करत 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 तो आज दिवस उजाडला। तो दिवस उजाडलेला म्हणजे काल डिक्लेअर झालेत निवडणुका, काल पूर्वसंध्येला, आणि आज आपला मेळावा आहे। त्या मेळाव्यामध्ये आम्ही करून दाखवलं हे मागचं आमचं टॅगलाईन होतं। आज ते अभिमानाने सांगूया ही टॅगलाईन आहे। काय आहे तर 2022 ते आत्तापर्यंत सगळे नरेटिव्ह पसरवलं जात आहे। कोविड काळात केलेल्या उत्कृष्ट कामाला त्याला कशा आम्ही चोऱ्या केल्या असं दाखवण्याचा प्रयत्न होतोय। महापौर म्हणून एक महिलेनी कोविड काळात इतकं उत्कृष्ट काम करून माझ्या जीवावरही बेतलं असतं, पण घाणेरडं लेबल लावून ते लोकांसमोर आणण्याचा प्रयत्न केला, पण खडखडीत न्यायालयाने थोबाडीत मारली। आजही त्यांना खुलं आव्हान आहे तर कोर्टात चला आणि सिद्ध करा आणि मला जी शिक्षा द्यायची ती द्या, पण ते होणार नाही। खोटे खोटे नरेटिव्ह पसरवले जाणार, बदनाम केलं जाणार आणि मुंबई गिळायची आहे। आम्हाला मुंबईचा विकास हवा आहे। 90,000 कोटीचं 71,000 कोटीवर आणून ठेवली तो संपूर्ण निधी। कुठे घेऊन चाललात आमची मुंबई, हा प्रश्न विचारण्याची आता वेळ आली। खरं तर एकीकडे तुम्ही सांगायला आलेला आहात, करून दाखवलंय, अभिमानाने सांगायचे, दुसरीकडे भाजपचे मुंबई अध्यक्ष सतत म्हणत आहेत, आरोप करत आहेत, म्हणतात मागच्या 11 वर्षात हा विकास झालाय, कोस्टल रोड आम्ही केलेला आहे, BDD आम्ही केलेलं आहे, असे सगळे दोन्हीकडून त्या ठिकाणाहून श्रेय घेण्याचा सुद्धा प्रयत्न सुरू आहे। गजनी आहे का अध्यक्ष? मध्ये मध्ये गजनीला आठवण येते। कोस्टल रोड कोणी होऊ घातला? कोस्टल रोड महानगरपालिकेने कसे पैसे उभे केले? गजनीला आमदार आहात, इतकं मूर्खासारखं बोलू नका। शेवटचा टप्पा तुम्ही उद्घाटन केलं, कारण सत्ता बळकावली म्हणून उद्घाटन केलात, असं गजनीसारखं बोलू नका। अध्यक्षात एका राष्ट्रीय पक्षाचे का राष्ट्रीय पक्षाच्या अध्यक्षांना केलं? कारण हे सतत शिव्या घालत असतात, सतत ह्यांना आमच्या मालवणीत गाळियारो म्हणतात। त्याचा अर्थ काय? गाळियारो म्हणजे शिव्या घालणं, अद्वता बोलणं। ते बोलण्याचा कोणीच त्यांच्याकडे नव्हते, मग यांना दिलं अध्यक्षपद। यांची क्वालिटी काय? आजच्या ह्या मेळाव्यावरून प्रचाराची सुरुवात झाली असं म्हणावं का? आज चांगला नारळ फुटतोय आणि व्यवस्थित प्रचार होईल आणि मुंबईकर सुज्ञ आहेत, अफवांवर जाणार नाहीत। 1500 रुपये जेव्हा म्हटले होते सरसकट सरसकट सरसकट, त्याला कैची लावतायत। कितीतरी महिलांना बाहेर काढलंय, त्यांना देत नाही आहेत। आता इलेक्शन पुरते परत पैसे टाकतील। फसवू नका, मुंबईचा घास गिळू देऊ नका। तुम्ही मुंबईकर आहात, तुम्हाला घराचं स्वप्न बाळासाहेबांनी दिल्यानंतर, बाळासाहेबांच्या वेळेला नारळ फुटल्यानंतर अधिकाधिक चांगली घरं तुम्हाला मिळालेली आहेत। मिल कामगारांना उद्धवजींच्या काळातच घरं मिळाली आहेत मुख्यमंत्री असताना। त्यामुळे मुंबईकरांनी सावध व्हा, फसव्या घोषणांवर जाऊ नका। आमच्याशी बोलण्यासाठी होत्या किशोरी पेडणेकर। त्यामुळे एकीकडे करून दाखवले असं अभिमानाने सांगायचा मेळावा आज संध्याकाळी वरळी येथील डोममध्ये पार पडणार आहे, आणि तत्पूर्वी माजी महापौर किशोरी पेडणेकर म्हटलेले आहेत की फसवू नका। त्यामुळे आज नेमकं ठाकरेंच्या शिवसेनेकडून काय काय गोष्टी अभिमानाने सांगितल्या जातील हे पाहणं तितकंच महत्त्वाचं ठरणार आहे। व्हिडिओ जर्नलिस्ट कृष्णा कापरेसह मी अजय माने, ABP माझा मुंबई। ABP माझा, उघडा डोळे बघा नीट।